शिवपूजा कशी करावी? शिवपूजा करत असताना शिवपूजा ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितली बरं का. ब्रह्म मुहूर्तावरती उठावं, म्हणजे पहाटे उठावं. पहाट कधी होते? पहाट 3:30 वाजल्यापासून सूर्योदयापर्यंतचा जो मुहूर्त असतो त्याला ब्रह्म मुहूर्त म्हटले. ब्रह्म मुहूर्तावरती उठावं, पवित्र जलाने स्नान करावं, आणि ज्याला शिव साधना करायची, शिवपूजा करायची, त्याने दुसऱ्याचे कपडे घालायचे नाहीत. दुसऱ्याचे कपडे आंघोळीसाठी सुद्धा वापरायचे नाहीत. दुसऱ्याच्या उष्ट्या अर्धवट उरलेल्या पाण्याने आंघोळ करायची नाही. नाही तर काही काही ठिकाणी एक बकेट पाणी त्याच्यात 3 आंघोळीला. दुसऱ्याचं थोडं जरी पाणी असेल बकेटीत तर बकेट स्वच्छ धुवून मग दुसरं पाणी घ्यायचं आणि त्याने आंघोळ करायची. दुसऱ्याचं वस्त्र घालायचं नाही. शिवपूजा करत असताना एकदा स्नान झालं की धुतलेले स्वच्छ कपडे घालायचे. धूत वस्त्र, धोतर घालायचं. तुम्हाला माहिती धोतराला काय म्हटलंय? धूत वसन. त्याचा अपभ्रंश झाला. धूत वस्त्र म्हणजे जे धुवूनच वापरायचं असतं. एकदा घातलं की 4-4 दिवस धुवायचं कामच पडत नाही त्याला. धूत वस्त्र घालायचं, धुतलेले वस्त्र घालायचे. आणि त्यानंतर गायीच्या शेणाने सारवलेली जमीन, त्या जमिनीवरती भगवंताचं पार्थिव शिवलिंग असेल किंवा घरातलं एखादं दगडाचं शिवलिंग असेल किंवा कणकेचं शिवलिंग करतात, पिठाचं शिवलिंग करतात, मातीचं शिवलिंग करतात. तसा शिव चराचरात व्याप्त आहे. शिव चराचरात व्याप्त आहेत. भगवान शिवजीचे काही राहण्याचे ठिकाण आहेत पहा. नर्मदा नर्मदेतला कंकर्ण कंकर शंकरी, नर्मदेतला कंकर्ण कंकर शंकरी. नर्मदेतला दगड जर असेल तर प्रत्येक कंकर्ण कंकर आपण त्याची शिवस्वरूपात पूजा करू शकतो. त्यानंतर पाऱ्यात परमात्मा राहतात. पारा म्हणजे भगवान शिवजीचं वीर्य मानलं जातं म्हणून पाऱ्याचं शिवलिंग. आणि स्फटिकाचे मणी असतात ना, त्या स्फटिकामध्ये सुद्धा भगवान शिवजीचं वास्तव्य. म्हणून शेणाने सारवलेली जमीन, त्या जमिनीवरती शिवपिंड मांडावी आणि आपण भस्म धारण करावा. गळ्यात ज्याला शिव साधना करायची त्याच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्षाची माळ असावी. त्याने भस्म धारण करावा. आणि बसण्यासाठी त्याने मृगचर्म वापरावं. मृगचर्म म्हणजे हरणाचं कातड. एकाग्र ध्यान होण्यासाठी मृगचर्म असतं. आणि मृगचर्मावरती माणूस बसलं तर किडा मुंगी असं वर चढत नाही आणि साधनेत बाधा येत नाही. म्हणून शिवपूजेसाठी मृगचर्म वापरावं. ब्रह्मदेव पूजा सांगतात मृगचर्म वापरावं. पण आता मृगचर्म सगळ्यांना भेटणं शक्य आहे का? नाही. म्हणून मृगचर्माच्या खालोखाल जे पवित्र वस्त्र सांगितलं, आसन सांगितलं बसण्यासाठी, ती म्हणजे घोंगडी. आणि घोंगडीचा स्वीकार वारकरी संप्रदायाने केला पा. अत्यंत पवित्र वस्त्र आहे ते म्हणजे घोंगडी. साधना करणारे लोक पांढरी घोंगडी वापरत असतात. पांढऱ्या घोंगडीवरती पांढरं आसन वापरतात. बसण्यासाठी आसन वापरावं. त्याने भस्म धारण करावा, रुद्राक्ष धारण करावे. त्यानंतर आता शिवपिंडीवरती आधी जल वाहावं. जल वाहिल्याच्या नंतर दूध वाहावं, पुन्हा पाणी वाहावं. ऐकता का तुम्ही? पुन्हा दही वाहावं, पुन्हा पाणी वाहावं. तुम्ही मदही वाहू शकतात. जो भगवान शिवजीला मध वाहतो त्याच्या वाणीत माधुर्य येतं, त्याची वाणी गोड होते. ऊसाचा रस सुद्धा वाहू शकतात. गन्निका रस, ऊसाचा रस वाहता येतो. सगळं वाहिलं ना, जल सगळं रासायन पदार्थ म्हणजे तुम्ही वाहणारे पदार्थ जर वाहिले त्यानंतर स्वच्छ, शेवटी एकदा पुन्हा पाणी व्हायचं. पांढऱ्या वस्त्राने पिंड स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर असं 3 बोटाला भस्म लावायचा आणि 5 ठिकाणी भस्म ओढायचा पूर्ण पिंडीला खालून. त्यानंतर भगवान शिवजीचे पंचमुख येतं, त्या पंचमुखाला भस्म ओढायचा असा 3 बोटांनी. भस्माला धारणाचा विधी पण आहे, तो वेळ असला तास सांगू, उद्या सांगेल मी तुम्हाला. भस्म लावत असताना असा 3 बोटानेच तो लावला जातो. भस्म लावावा. त्यानंतर भगवान शिवजीच्या पिंडीला चंदन लावावं. अक्षद व्हावी, अक्षदा नाही, अक्षद व्हावं. त्यानंतर गहू पण वाहू शकतात, जवई वाहू शकतात, तुम्ही तिळही वाहू शकतात. तिळ मोठं असते ना भगवान शिवजीला, आणि पौष महिन्यामध्ये सुद्धा तिळ जमतात महादेवाला. त्यानंतर बेलपत्र व्हावं. तुटलेलं फुटलेलं किडा लागलेलं असं वाहिलेलं जमत नाही. बेलपत्र व्हावं. धोत्र्याचं फुल व्हावं, धोत्र्याचं फळ व्हावं. 5 प्रकारची फळं व्हावीत, 5 प्रकारचे फुलं व्हावेत. मी सांगितलं ना तुम्हाला, केतकीचं फुल, चाफ्याचं फुल,
आणि लाल फुल हे सोडून भगवान शिवजीला जगातली सगळी फुलं ही प्रियच आहेत. धोत्र्याचं फुल तर भगवान शिवजीला अतिशय प्रिय आहे. ज्याला जीवनामध्ये काही अडी अडचणी असतील त्याने धोत्र्याच्या फुलाला हळद लावून जर वाहिली ना शिवपिंडीवरती तर त्याच्या जीवनातली सगळे विकार, सगळे संकट नष्ट होतात. भगवान शिवजी ज्ञान प्रदान करून देणारी देवता आहे. ज्याला ज्ञान प्राप्ती करायची त्याने भगवान शिवजीची आराधना करावी. काही लोक म्हणतात, तो काही ठिकाणी पहा तुम्ही, त्या गांजाचा आणि भगवान शिवजीचा कुठून संबंध आहे, मला का अजून काही कळलं नाही. त्या गांजाचा, त्या चिलमीचा आणि भगवान शिवजीचा कुठं संबंध आहे. काही लोक म्हणतात भगवान भोलेनाथ, काही ठिकाणी पहा तुम्ही, ते भोलेनाथांना ती शराब दिली जाते, मदिरा दिली जाते आणि बाकीचे भक्त पण प्रसाद म्हणून थोडी थोडी गोट हाणतात. हो, हे काय कुठला प्रकार ते मला काही कळालं नाही अजून. ते म्हणतात की भगवान भोलेनाथांना प्रिय म्हणून त्यांचा प्रसाद म्हणून घ्या. जे उडे गांजा वाढणारे त्यांना माझा प्रश्न आहे, भगवान भोलेनाथाला धोत्र्याची फुलं, धोत्र्याचे फळं पण वाहतात. मग धोत्र्याचे फळं खा ना तुम्ही. एक बी खाल्ली तर का मरतात का तुम्ही? धोत्र्याचं बी इतकं विषारी, एक बी जर तुम्ही तोंडात ठेवलं तर माणसाला अपाय होतात. ते जर बी पोटात गेलं तर माणूस मरण्याची पण शक्यता असते. भगवान भोलेनाथाला धोत्र्याचं फुल, धोत्र्याचं फळ अतिशय प्रिय आहे. जे जगाने टाकलं पा ते भोलेनाथाने स्वीकारलं. मला सांगा, भूत चिंद, डाकिनी, शंकिनी, हाडळणी हे तुम्हाला जमतात का? बाकीच्या देवांचे कोणी भक्त आहेत का असले? पण भगवान भोलेनाथाला जगाने ज्याला टाकलंय त्याला ज्याने स्वीकारले तो भोळ दैवत, तो भोलेनाथ. आता भगवान शिवजीचं पूजन झालं. भगवान शिवजीचं ध्यान कसं करावं ब्रह्मदेव सांगतात. भगवान शिवजीच्या पिंडीची पूजा करावी. ध्यान करत असताना त्यांच्या सगुण स्वरूपाचं करावं. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. असं जे भगवान भोलेनाथाचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं ध्यान करावं. आणि नुसतं तुम्ही मानसिक ध्यान केलं ना तरी शिवपूजा केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. ज्याला काही सकाम भक्ती करायची आणि काही कामना ठेवून ज्याला शिवपूजा करायची त्याने ध्यान करावं, आरती करावी आणि भगवान शिवजीला नैवेद्य दाखवावा. आता भगवान शिवजीची पूजा कोणकोणत्या फुलाने करावी आणि कोणकोणती फुलं वाहिल्यानंतर काय काय होतं. कमळाचं फुल भगवंताला चालतं, भगवान शिवजीला. शतपत्र चालतं, शंखपुष्प चालतं, हे त्यांना अतिशय प्रिय आहेत. माणसाने कमळ जर वाहिले नाही, 20 कमळ वाहिले तर 1 प्रस्थ होतं. 1000 कमळ बिल्वदळ वाहिले तर अर्ध प्रस्थ होतं. आणि 20 कमळ वाहिले तर 1 प्रस्थ होतं. 1000 कमळ बिल्वदळांनी अर्ध प्रस्थ होतं. 1000 शतपत्र वाहिले तर अर्ध प्रस्थ होतं. अर्ध प्रस्थ. 1000 बिल्वदळ वाहिल्याने अर्धप्रस्थ होतं ना, 1000 शतपत्र वाहिल्याने सुद्धा अर्धप्रस्थ होतं. 16 प्रकारची फळं एकाच वेळेला वाहिले तर 1 प्रस्थ होतं. तेच प्रस्थ 20 कमळ वाहिल्याने होतं. थोडं किचकट आहे पण शांत डोकं ठेवून ऐकलं तुम्ही तर कळेल. 1 लक्ष कमळाची फुले वाहिल्यानंतर माणसाची पाप नष्ट होतात. ज्याला वाटतं पाप नष्ट करायचे त्याने 1 लाख कमळाची फुले वाहावीत. रावणाने कमळाची फुले वाहिली पा, 1च कमी पडलं. दररोज तो 1 कोटी वाहायचा, 1 कमी पडलं म्हणून त्याने स्वतःच्या या मस्तकाला शीर कमळ म्हणतात. त्याने स्वतःचं मस्तक कापलं आणि भगवानच्या शिवजीच्या पिंडीवरती वाहिलं. भगवान शिवजी प्रगट झाले आणि तुला 10 मस्तक प्राप्त होतील. एवढंच काय, तुझं मस्तक जरी तुटलं तर तिथून पुन्हा नवीन मस्तक तुला फुटेल असं वरदान देऊन टाकलं. असं भोळदैवत आहे भगवान भोलेनाथ. भगवान परमात्मा श्रीहरीने कृष्ण अवतारामध्ये 1 लक्ष कमळाच्या फुलाने दररोज पूजा करावी. का? कारण जांबुवतीला पुत्रच नव्हता ना, दररोज ते 1 लाख फुलाने पूजा करायचे. भगवान भोलेनाथाने विचार केला आज आपल्याला आपल्या भक्ताची परीक्षा घ्यायची म्हणे. कोणाची? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. 1 फुल कमी पडलं, 1 लाख कमळाने पूजा करायचे दररोज. त्यामध्ये 99,099 भरले सगळे, 1 कमी होतं. त्यावेळी भगवान देवादिदेव परमात्मा श्री हरी कृष्ण परमात्मा विचार करतात, आपल्या नेत्राला सुद्धा कमळ म्हणलं ना. जसं बोट घातलं तसं बुबळा सगळं डोळा बाहेर काढला, नेत्र कमळ, आणि शिवपिंडीवरती वाहिला. त्यावेळी भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि आलिंगन दिलं कृष्ण परमात्म्याला.
प्रभो तुमच्या घरी मीच पुत्र रूपाने अवतरित होईल, म्हणून अंबिके सहित सदाशिव प्रगट झाला, म्हणून सांब त्याचं नाव. भागवत कथेमध्ये उल्लेख याचा. कशी कशी पूजा करावी, काय काय पूजा करावी. ज्याला राज्य हवं असेल त्याने 10 कोटी कमळा व्हावीत, सकाम भक्ती सांगितली. ज्याला कारागृहातून मुक्तता हवी त्याने 1,00,000 कमळाच्या पूजाने फुलाने पूजा करावी. कारागृहातून त्या माणसाची मुक्तता होते. त्याच्या नावाने जर पूजा केली तर 50,000 कमळ जर वाहिले तर रोगातून मुक्तता होते. मुलगी व्हावी असं वाटत असेल तर 50,000 कमळाची फुलं व्हावीत. विद्या प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर 25,000 कमळ व्हावीत. आयुष्य वाढवण्यासाठी 1,00,000 दुर्वा व्हाव्यात. दुर्वा जर भगवान शिवजीला वाहिल्या, दुर्वा पण चालते. दुर्वा पण चालते. तुलसी पत्र सुद्धा चालतं. भागवतामध्ये उल्लेख आलेला हरिहराची ज्यावेळी भेट होते ती पौर्णिमा असते, पाहतो ती वैकुंठ चतुर्दशी असते. त्या दिवशी भगवान भोलेनाथांना तुलसी पत्र अर्पित करतात आणि विष्णूला त्या दिवशी बेलपत्र वाहतात. ज्याला वाटत असेल पुत्र प्राप्ती व्हावी त्याने 1,00,000 धोत्रेची फुलं आणि फळं व्हावीत. सकाम भक्ती सांगितली. भक्तिमुक्तीसाठी तुलसी दलांनी पूजा करावी. म्हणजे तुलसीचं जल सुद्धा, तुलसी हे विष्णूची सुद्धा भक्त आहे आणि ती शिवभक्त सुद्धा आहे, म्हणून तुलसी दल भगवान भोलेनाथांना चालतं. भुक्तिमुक्तीसाठी तुलसी दलांनी पूजा करावी. मोक्ष प्राप्तीसाठी शमीपत्र व्हावं. ज्याला वाटतं आपल्याला सुंदर बायको भेटावी त्याने भगवान शिवजीला शिवपिंडीवरती जाईची आणि मोगऱ्याची फुले व्हावीत. ज्याला वाटतं बायको सुंदर भेटावी, आता झालं त्यांचं काही नाही पण नाही त्याला चान्स आहे. ज्याला वाटतं बायको सुंदर पाहिजे त्याने भगवान शिवजीला मोगऱ्याची फुले व्हावीत, जाईची फुलं व्हावीत, मोगऱ्याची फुलं व्हावीत. वस्त्र आणि संपत्ती प्राप्तीसाठी शेवंतीची फुलं व्हावीत. मन स्वच्छ ठेवण्यासाठी निगुंडाची फुले व्हावीत. सर्व कामना पूर्ण होण्यासाठी 1,00,000 बिल्वदळ व्हावीत. 1,00,000 बेलपत्र जर वाहिले तर त्या माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सुख संपत्तीसाठी पारिजातकाचं फुल व्हावं. सर्व फुले शंकराला चालतात, फक्त 2च फुलं चालत नाही, चाफा, केवडा म्हणजे केतकी आणि लाल रंगाचं फुल असेल तर त्याने राग वाढतो. हे वारंवार लक्षात घ्या. उद्यापासून महादेवाच्या मंदिरात लाल फुल व्हायचं नाही. ज्याच्या घरी फुलाचं झाड असेल, चांदणीची फुलं पण चालतात. ती चांदी पाटाची चालतात ना, चांदणीची फुलं, जाईची फुलं चालतात, पारिजातकाची फुलं चालतात, मोगऱ्याची फुलं चालतात. ज्यांच्या ज्यांच्या घरी फुलं आहेत त्याने वंजळ येता येता आणायचे, म्हणजे पुजाऱ्यालाही सोपं जाईल आणि त्यांना पण फुलांचं टेन्शन येणार नाही.